ही शहीदांची माती, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, त्याचा कलश आपण इथे प्रदान करतो आहोत. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले, माननीय विक्रमदादा पावसकर, माननीय विक्रांत पाटील, माननीय मदनदादा भोसले, आपणा सर्वांना विनंती आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांना आपण फेटा अर्पण करावा आणि जी एक विशेष वीर माती, आपल्या भूमीचं वैशिष्ट्य असलेली वीरत्वाची ही माती, त्याचा कलश आपण इथे सन्माननीय प्रधानमंत्र्यांना प्रदान केलेला आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी. पुढच्या काही मिनिटात ते आपल्याला संबोधणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. पण तत्पूर्वी माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मी आपणाला विनंती करते, आजचा कार्यक्रम हा तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं. मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है. जिनके हो बुलंद हौसले, उदयनराजे भोसले जनसभा को संबोधित करेंगे. सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि या व्यासपीठावरती उपस्थित असले आदरणीय वंदनीय या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व मान्यवरांच्या वतीने आणि लोकशाहीतले आपण सर्व राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी या विराट सभेला संबोधित करण्याकरता, एक चांगली दिशा देण्याकरता आवर्जून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे या देशाचा भविष्यकाळ म्हणजेच आदरणीय मोदीजी या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून ह्या सातारा जिल्ह्यात, या क्रांतिकारी जिल्ह्यात त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या व्यासपीठावरती उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि सर्व या जिल्ह्यातले सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व भाजपचे आणि मित्र पक्षाचे, महायुतीचे सर्व आपण पाईक आणि सर्व आपण या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या संपूर्ण पृथ्वीवरती एकमेव असा एक राजा होता ज्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी त्या काळात असे जो विचार दिला तो म्हणजे राज्यकारभारात लोकांचा सहभाग असला पाहिजे, ही भूमिका त्यावेळेस त्यांनी घेतली आणि त्यातनंच लोकशाहीचा जन्म झाला. लोकशाहीचे खऱ्या अर्थाने जनक त्यांना म्हणलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे समतेचे, लोक कल्याणचे जे विचार होते ते ह्या अगोदरच्या अनेक पंतप्रधानांनी फक्त घोषणा केल्या, पण मात्र त्या कुठल्याही परिस्थितीत अंमलात आणल्या नाही. गेल्या 10 वर्षाचा जर कार्यकाळ जर पाहिला तर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे जे काय विचार आहेत किंवा त्यांना अभिप्रेत असणारे जे काय संपूर्ण संकल्प आहे ते जर कोणी अस्तित्वात आणि वस्तुस्थितीत उतरवले असतील, मायक्रो प्लॅनिंग करून जे उतरवले असतील, तर आदरणीय वंदनीय मोदीजींनी केले, हे आवर्जून या ठिकाणी विनम्रपणे सांगावंसं वाटतं. त्या काळात भरपूर ज्या वेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस संपूर्ण देशभरात काँग्रेसचे, केंद्रात काँग्रेसचं सरकार आणि वेगवेगळ्या राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. फक्त दोन खासदार हे भारतीय जनता पक्षाचे होते, अटल बिहारी वाजपेयीजी आणि लालकृष्ण अडवाणीजी. मग थोडं आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आज परिवर्तन घडलं, 2 वर्ण संपूर्ण देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून
नव्हे तर संपूर्ण जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण करण्यात झाली. आणि हे एवढं परिवर्तन का घडलं तर त्या काळात फक्त पोकळ घोषणा झाल्या, गरिबी हटाओ देश बचाओ, जय जवान जय किसान. पण बारकाईने आपण जर विचार केले की या भूलथापांना त्यावेळेस फक्त त्याच्या दिल्या गेल्या, त्या फक्त निवडणुकीच्या काळात मतपेटीद्वारे तुमचं मत मिळवण्याकरता दिल्या गेल्या. मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस सत्तेत आल्यानंतर त्याच्याकडे पाठ फिरवली, या आपल्याला इतिहास सांगतो. पण ज्या घोषणा त्यांनी दिल्या त्याच्यावर अंमलबजावणी कोणी केली असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण सहकार्याने केली. गरिबांच्या बाबतीत जरी मोठ्या प्रमाणावर जर पाऊल उचललं असेल तर नरेंद्रजी मोदींनी उचललं. जवानांच्या बाबतीत ज्यांच्यामुळं आज आपण संपूर्ण सुरक्षित आहोत, त्यांच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या ज्या काही योजना राबवण्यात आल्या त्या आदरणीय मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली झाल्या. त्याचबरोबर किसान म्हणजे शेतकरी, या देशातला शेतकरी म्हणजे या संपूर्ण या देशाचा कणा आहे. आणि अशा परिस्थितीत त्याला त्यांचं ते सक्षम कसे होतील या दिशेने मोठ्या प्रमाणात योजना देखील आज ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशभरात वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं आज जर दोन्हीची तुलना करायची झाली तर एका बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी जो आखला गेलाय, त्याच्यावर अंमलबजावणी होती, त्याच्यावर विचार विनिमय करून एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल आपण करत आहोत, हा देश वाटचाल करत आहोत. आणि केवळ या संपूर्ण जगभरात जर देशाचं नावलौकिक जर एवढं कधी नव्हतं जेवढं जात आज आहे, ते केवळ आणि केवळ आदरणीय मोदीजींच्यामुळं झालं. हे कदापि आपण सगळ्यांनी कोणी विसरता कामा नये. हे झालं